ते घेऊन यायचा, पण त्यातून ना ती गाय आहे ना त्याच्या गोठ्यामध्ये दूध नाही द्यायची, पण ती हळूच जेव्हा चारायला आणायची ना तेव्हा हळूच ती गाय यायची आणि इथे येऊन ती दूध द्यायची. तर एकदा त्या गोराखाने ना त्या गाय हेमाडपंथी शैली आहे आणि असे बरेच शैली आहेत, जसे की नगार शैली बोललो तुम्हाला, द्रविड शैली बोललो, वेसार शैली बोललो, फसाना शैली, असे बरेच शैली आहेत. म्हणजे मंदिराचे स्ट्रक्चर्स आहेत. हेमाडपंथीमध्ये कसं माहिती आहे, म्हणजे सभा मंडप झालं, सभागृह, पुन्हा नंदी मंडप झालं, की ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे काही असे स्ट्रक्चर्समध्ये आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं मंदिर आहे. Subscribe to Rushi on Records, crazy adventures, crazy bike ride. Please subscribe. Thank you. या नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश निकम तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ऋषी ऑन रेकॉर्ड. मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी जात आहोत, वागेश्वर टेम्पल, जे लोणावळा येथे वागेश्वर गावामध्ये उपस्थित आहे, जे 9 महिने मंदिर पाण्याखाली असतं आणि फक्त 3 महिने तुम्हाला दर्शनासाठी उपलब्ध असतं. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण त्या मंदिराची स्टोरी, त्याची हिस्ट्री आणि त्याची वास्तुशैली, सगळ्या गोष्टी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला आपण निघूया. आता वाजले सकाळचे 8 आणि पेट्रोल वगैरे फिलअप करून झालेलं आहे आणि आता निघतो आहे आपण त्या डेस्टिनेशनकडे. तर मित्रांनो, आज माझ्यासोबत आहेत माझे मित्र शाळेतले, जे इकडे तुम्ही बघू शकता. हे कैलास, जो चालवणार आहे मोस्ट डिमांडेड स्पोर्ट बाईक R15, आणि आपला मित्र जो हाय CC गेला आहे, डायरेक्टली 400 CC त्याने गाडी घेतली आहे, ती म्हणजे कोरी करकरीत ट्रॅम्प स्पीड 400. मित्रांनो बघू शकता. तर हा एक मित्र आहे, हा डबल सीट आहे पिलियनसोबत, पिलियन. सो हे दोघं आहेत आणि मी, आम्ही टोटल 3 जण आहेत. तर मित्रांनो, आता इथून आम्ही निघतोय सकाळी 8 वाजता. सकाळी जाणार होतं, तर सगळ्या गोष्टी आपण डायरेक्टली हेल्मेटमध्ये, यानी की आपला मोटो ब्लॉगिंग सेटअप म्हणजे आपल्या अवकातमध्ये येऊया. ठीक आहे, ही आपली अवकात आहे आणि ह्या अवकातीमध्ये येऊन आपण सगळ्या गोष्टी बोलूया, कारण की टाईम जास्त झालेला आहे. 8 वाजता राईड सुरू करतोय. मित्रांनो, विचार करा जाऊन यायला किती वाजतील. चला बघू. जास्त काय लांब डेस्टिनेशन नाही आहे, कारण की मुंबईपासून हे डेस्टिनेशन जवळजवळ 120 किलोमीटर आणि पुण्यापासून 100 ते 90 किलोमीटर आहे. तर हे स्पॉट खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, ही जागा किंवा हे मंदिर खरंच आज एक एक्सप्लोर करण्यासारखं आहे. तर आपण सगळ्या गोष्टी, तर मंदिराच्या सगळ्या हो करा यार, तर सगळ्या गोष्टी आपण सगळ्या मंदिराच्या इथे जाऊन बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला चालू करूया आणि आपण आता निघूया राईडसाठी. जवळजवळ 9:30 वाजून गेलेत आणि आत्ता आम्ही लोक राईड स्टार्ट करतो आहे, कारण की थोडासा त्यांचा कामाचा प्रॉब्लेम झाला होता. त्या ॲडजस्टमेंटमुळे आम्हाला जवळजवळ आता अर्धा-पाऊण तास लेट झाला, पण ठीक आहे, लेट तर लेट. पण 9:30ला फायनली आता मी निघालो इथून, म्हणजे आम्ही लोक, हे लोक पुढे आहेत. सो ठीक आहे. पण आजपर्यंत कधीच भले का नाही जवळचं डेस्टिनेशन असू दे, पण कधीच मी एवढं लेट राइड स्टार्ट नहोती केली. पण ठीक है, आज काही कारणांमुळे लेट होते, हरकत नहीं. दोस्तों, जो लोग भी हमारे चैनल पे नए, उन लोगों को मैं कहना चाहूँगा कि आज का जो हमारा डेस्टिनेशन है गाइस, वो साल के बस 3 महीने चालू होता है और 9 महीने बंद होता है, बिकॉज ऑफ, क्योंकि ये जो आज का टेम्पल हम लोग देखने जा रहे हैं, ये अंडर वाटर होता है 9 मंथ्स एंड खाली 3 महीना, यानी कि मार्च, अप्रैल और मई, बस 3 महीना ये टेम्पल आपको दर्शन के लिए ये अपने को देखने को मिलता है. तो बस मैं आज आपको सारी उसकी जानकारी बताने वाला हूँ. हालांकि मराठी में होगी, बट आप डेस्टिनेशन ज़रूर देखना और ज़रूर उसको विजिट करना. मेरा ऐसा प्रेडिक्शन है कि ये बहुत कम साल के लिए अब ये टेम्पल होने वाला है. अंडर वाटर होता है और क्या होता है ना कि पानी के अंदर होने के कारण उसको कितना भी आप बनाओगे ना, तो भी थोड़ा बहुत तो बोलते ना कि वो अभी ख़राब होते जा रहा है. सो ऐसा होने वाला है कि आगे हमारी कुछ जो पीढ़ियाँ हैं उनको ये मंदिर तो देखने भी नहीं मिलने वाला है. सो जो लोग भी है, तो मैं ऐसे चाहता हूँ कि ज़रूर आप लोग खुद विज़िट करें उस टेम्पल को और ज़रूर देखें. और वहाँ के व्यू भी बहुत अच्छे हैं, बट आप मॉर्निंग में राइड स्टार्ट करना, बिकॉज जो सुबह के सुबह वहाँ पे जो व्यूज़ होते हैं वो बहुत ख़तरनाक होते गाइस. स्पीड 400 मेरे दोस्त ने बाइक ली है, तो वो भी चाहता है कि वो एकवीरा देवी के दर्शन भी करने वाला है. सो देखते, अगर
सो इक्वीरा पहले हम लोग जाएंगे, देन उसके बाद हम वागेश्वर टेम्पल जाएंगे। बट आज का वीडियो में प्रॉपर मैं आपको वागेश्वर टेम्पल की डिटेल्स एंड पूरी हिस्ट्री आपको बताने वाला हूँ। सो चलो जर्नी को स्टार्ट तो किया, अभी देखते हैं कितने बजे पोहोचते हैं। तेव्हा सकाळी निघालो ना, तर आम्ही ह्या दोघांना पण बोललो की लोणावळ्याची राईड आता आपली खूप लेट होणार आहे, कारण की सकाळी आपण जेव्हा राईड करतो ना आणि अर्ली मॉर्निंग जेव्हा आपण आपली सिटी क्रॉस करतो तेव्हा कोणतेच सिग्नल चालू नसतात, इवन पोलीसवालेसुद्धा नसतात आणि आता लेट निघाल्या कारणाने हे बघा आपल्याला चौकात आता पोलीसवाले भेटणार आणि मेन म्हणजे तर सिग्नल आता भाई फॉलो करावे लागणार ऑब्वियसली, कारण की अर्ली मॉर्निंग जेव्हा तुम्ही सकाळी लोणावळ्यासाठी सिग्नल भेटणार लोणावळ्याला जायला सिटीमध्ये तर सगळे फॉलो करायचे आहेत, इवन प्रत्येक नाक्यावरती पोलीस असणार भाई, मी यांना अगोदर पण सांगितलं। तर हा एक फ़र्क असतो सकाळी जेव्हा तुम्ही राइड चालू करता ना, तो लेट चालू की राइड, बट कोई बात नहीं, दोस्तों से साथ बिता हुआ टाइम और राइड का टाइम बहुत इम्पोर्टेंट होता है। अच्छा है, घर पे पड़े रहने से अच्छा है कि बोलते ना घूमो, टाइम स्पेंड करो, कोई बात नहीं, बट अच्छा लगता है यार। सुबह सुबह का जो वेदर होता है ना वो मुझे बहुत पसंद है राइड करने के लिए, मैं हमेशा ये चीज़ कहता हूँ। A few moments later. हां मित्रांनो, शिवम कॉर्नर इथे आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला आणि जस्ट आता इथून निघतर ती आम्हाला माहिती नाही, म्हणजे बोलतात ना की आत्ताच खाऊन घेतलं म्हणजे वरती थांबायची गरज नाही, डायरेक्ट जाऊ इक्वीरा दर्शनाला, मग तिथून डायरेक्टली आपण वागेश्वर टेम्पल ज्याचा आज व्हिडिओ बनतो आहे। तर चला आता आपण पोचलो आहोत खंडाळा घाटामध्ये आणि जवळजवळ 11:30 वाजले आहेत। ती कार तर ट्रॅफिकमध्ये आहेच, पण लोकल बाईकवाले पण असतात मध्येच आणि त्यांना माहीत असतं भाई आम्ही समोरून येतो आहे तरीसुद्धा गाड्या टाकतात ते। बट ठीक आहे, आता लेटच आम्ही निघालो एवढं की इकडे पूर्ण गाव जागं झालं आहे म्हणून हे रस्ते सकाळीच पार करायला मजा येते, कारण की चालवायला पण भेटते आणि रोड पण खाली असतात। लोनावड़ा सिटी ट्रैफिक देख लो गाइस। गर्मी तो भाई खूप खतरनाक गर्मी है, लिटरली हवा नहीं लागत है, गरम वाफा असतात ना, गरम वाफा अंगाला लागतात म्हणजे हाताला वगैरे, एवढी गर्मी है आता। बट ना रास्ता आगे से है, बट अभी हम लोग इक्वीरा है, इक्वीरा मंदिर गए हैं ना, इसके लिए यहाँ से मुझे शॉर्टकट बता रहा है। अभी पता नहीं गाइस एग्जैक्टली रूट सही है या नहीं, बट जाना तो पड़ेगा। अभी इतना आ चुके हैं, क्योंकि सीन क्या है, क्योंकि जो लोनावला का जो मेन मार्केट है ना, जहाँ से टाइगर पॉइंट किले वगैरह हम लोग राइट लेते हैं, वो मार्केट वाला राइट है एक्चुअली, बट हम लोग अभी उल्टा जा रहे थे ना, तो मुझे शॉर्टकट दिखाया उसने, तो अब इधर से मैप दिखा रहा है भाई कहाँ से लेके जा रहा है यार। अगर उल्टा रिवर्स गया ना तो बढ़ेगा 1 किलोमीटर, उससे अच्छा अभी एक ही ऑप्शन है कि यही रास्ते से जाते, जहाँ लेके जाएगा साला। ये शॉर्टकट निकाला है क्या उसने? मित्रांनो मी इथून जात होतो आणि मला ना ही जागा आठवली, आणि इथे काय माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे चेहऱ्याचा एक आकार आला आहे सह्याद्रीने, म्हणजे डोंगराने नॅचरली घेतलेला आहे असं बोललं जातं। मी तुम्हाला फोटो दाखवीन, आणि हा खूप फेमस आहे जर तुम्हाला माहिती असेल तर, कारण की ही जी व्हॅली आहे, हा जो एरिया आहे हा खूप फेमस आहे आणि इथून असं फेस दिसला जातो असं म्हणतात। तर मी तुम्हाला तो फेसचा फोटो आणि व्हिडिओसुद्धा दाखवीन। हा जो फोटो तुम्ही बघितला तो तुम्हाला कसं वाटतंय कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। आणि A few moments later. भाई रोडवर खेळू की
तुम्ही बघू शकता बाजूला पावना लेक, खतरनाक व्ह्यू. हे बघा, बघू शकता एक नंबर व्ह्यू आहे. मी तुम्हाला थांबून सुद्धा एक प्रॉपर क्लिप दाखवतो, पण आता नाही, थोडा वेळाने. न्हायला जागा आहे यार, खतरनाक सीन आहे भाई. इकडे तर आंघोळ करायला जागा पण नाही. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये भाई लोक, खतरनाक डेस्टिनेशन आहे या, आणि इकडे एन्जॉय पण करा. वाजले 3:30 आणि आता आपण ॲक्च्युली या मंदिराबद्दल काही माहिती आपण तुम्हाला सर्वात अगोदर सांगतो. मित्रांनो, हे जे तुम्ही माझ्या मागे जे पूर्ण जो डॅम बघताय ना, हा आहे पूर्ण पावना लेक, ठीक आहे. आणि हे जे मंदिर आहे ना, वागेश्वर मंदिर, हे इथे अगोदर पहिला वागेश्वर टेम्पल होतं, ठीक आहे. आणि हे गावाच्या मधोमध हे मंदिर होतं, वागेश्वर टेम्पल. आणि जसं 1970मध्ये जेव्हा पावना डॅमचं काम चालू झालं, डॅम बनवला गेला, तेव्हा इकडचं गाव तर निघून गेलं, पण हे मंदिर तसंच राहिलं. पण मित्रांनो, ह्या मंदिराचा इतिहास एवढाच नाही आहे. हे मंदिर जवळजवळ 800 ते 1000 वर्षापूर्वी म्हणजे यादव कालखंडामधलं हे मंदिर आहे असं मानलं जातं. आणि ह्या वागेश्वर मंदिराची स्टोरी अशी आहे, अशी मान्यता आहे इकडच्या लोकांची. गुरं राखण्यासाठी एक माणूस यायचा आणि तो आपल्या गुरांना चारायसाठी इथे घेऊन यायचा, पण त्यातून ना ती गाय आहे ना, त्याच्या गोठ्यामध्ये दूध नाही द्यायची, पण ती हळूच जेव्हा चारायला आणायची ना, तेव्हा हळूच ती गाय यायची आणि इथे येऊन ती दूध द्यायची. तर एकदा त्या गुराखाने ना त्या गायीच्या मागे जाऊन बघितलं की ही एक्झॅक्टली कुठे जाते, पण तेव्हा नंतर समजलं की इथे ती गाय दूध देते. आणि जेव्हा थोडंसं चेक वगैरे केलं, त्यानंतर इथे शिवलिंग सापडलं. आणि हे मित्रांनो जे मंदिर आहे आणि शंकर भगवान यांना समर्पित आहे. तर हे आहे. आणि पुन्हा ह्या जर गावाबद्दल बोलायचं गेलं तर वागेश्वर हे गाव आहे ना, अगोदर इकडच्या म्हणजे ह्या ज्या भागामध्ये जेव्हा गाव होतं, तेव्हा हिच्यामध्ये वाघाचा सहवास खूप जास्त होता, म्हणून ह्या गावाला वागेश्वर नाव दिलं होतं. तेव्हा आता गाव नाही आहे, पण इथं टेम्पल आहे. तर आपण हे टेम्पल बघू. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे की हे आता मंदिर आहे ना, येत्या काही पुढच्या काळामध्ये किंवा पुढच्या काही पिढ्यांना हे बघायला नाही भेटणार, कारण की हे वर्षानुवर्ष पाण्यामध्येच असतं. फक्त 9 महिने हे पूर्ण पाण्यामध्ये असतं. फक्त 3 महिने तुम्हाला म्हणजे मार्च, एप्रिल आणि मार्च तर मला वाटत नाही तुम्हाला बघायला भेटेल, कारण की मी आता एप्रिलमध्ये इथे आलो आहे. 12 एप्रिलला मी इथे आलो आहे आणि आता इथे ह्या मंदिराला लागूनच पाणी आहे, ठीक आहे. आणि ह्याच्यात पण येण्यासाठी रस्ते पण असे मधून गावातून आहेत, पण विचारून किंवा लोकलचा गाईड घेऊनच तुम्ही या, कारण की रस्ता तुम्हाला लगेच बोलतात ना की सापडणार नाही. विचारून केलं तर म्हणजे तुमच्यासाठी बरं होईल. तर पाणी बघा एकदम पावना लेकचं अजून पण टेकूनच आहे म्हणजे ह्या मंदिराला. म्हणजे असं समजा की एप्रिल आणि मे महिना हे 2 महिने तुम्हाला प्रॉपर म्हणजे हे मंदिर बघायला भेटेल. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं मंदिर आहे का, कारण की हा तुम्ही त्याच्या समोरच अगदी जर बघाल ना, टिकोना फोर्टसुद्धा आहे. तर टिकोना फोर्टसुद्धा आहे. आणि म्हणतात ना की जेव्हा शिवाजी महाराज जेव्हा वारीसाठी यायचे, कारण की इथे 4-5 गड आहेत होईना, पण छत्रपती शिवाजी महाराज इथे येऊन ह्या पिंडीचं किंवा ह्या शंकर महादेवांचं दर्शन करून गेले आहेत. तर हे पण एक आपल्या महत्त्वाची गोष्ट आहे ह्या टेम्पलसाठी. बघितलं वाटतं मी. हा, ऋषियन रेकॉर्ड बरोबर ओळखलाय. अच्छा, कसं सर? हा, इथं कसं
असंच हे ॲक्च्युली आम्ही गेलो होतो एकविरा मंदिराच्या इथे. हा तिथे वगैरे जाऊन आलो. मग म्हटलं हे एक स्पॉट होता जो कव्हर करतो व्हिडिओमध्ये. नाव तुझं? सितेश. क्षितिश. अच्छा, थँक्यू. चांगलं वाटलं भेटून. मित्रांनो, आपले एक सबस्क्रायबर, आपली फॅमिली आहे. सबस्क्रायबर नाही बोलू शकत आपण, फॅमिली बोलतो. सो चांगलं वाटलं भेटून. असं नक्की कधी भेटलो ना असं ओळख दाखवा, चांगलं वाटतं. जे करतो त्यातून एक सपोर्ट भेटतो. चल, थँक्यू. Hello. हा. Please subscribe to Rushi on Records. Crazy adventures, crazy bike ride. Please subscribe. Thank you. या, थँक्यू सो मच. आणि खूप चांगलं वाटलं तुम्हाला भेटून. Thank you. या, Yes, चलो. sir. Thank you. हेमाडपती शैली जी बोलतात यादवकालीनमध्ये, म्हणजे 800 ते 1000 वर्षापूर्वी जे बांधकामाची म्हणजे एक स्ट्रक्चरची जी शैली होती हेमाडपती शैली, त्या शैलीमध्ये हे मंदिर बांधलं गेलेलं आहे. आणि जर तुम्ही बघाल ना तर तेव्हाच्या काही म्हणजे यादवकालीन काळामध्ये 800 ते 1000 वर्षापूर्वी जर तुम्ही बघाल तर बरेच असे मंदिराचे स्ट्रक्चर्स होते. जसं की हेमाडपती स्ट्रक्चर, जसं की हे आहे. पुन्हा नगार शैली, पुन्हा द्रविड शैली, असे बरेच शैली म्हणजे एक मंदिराचे स्ट्रक्चर्स होते. त्याच्यावरनं ओळखून जायचं की यादवकालीन आहे की त्याच्या अगोदर. आता तुम्हाला एक्झाम्पल देतो. नगर शैलीचं मंदिर म्हणजे जर जगन्नाथपुरीचं तुम्ही मंदिर बघाल ना तर त्याच्यामध्ये बघा वरती कळश आणि त्याच्याखाली आमलक असे म्हणजे हे जे स्ट्रक्चर्स आहेत ना त्याच्यावरून ओळखलं जायचं. आता मित्रांनो, तुम्ही बोलाल की जगन्नाथपुरीचं मंदिर तर 800,000 पूर्वीचं नाही आहे, त्याच्याहून पण जुनं आहे, 2000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. पण मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणजे एक मंदिराचं स्ट्रक्चर कसं असतं ना ते समजवतं आहे. ठीक आहे, तर हे आता हेमाडपती जी शैली आहे ती बघण्याचा म्हणजे एक ओळखू शकता. ती म्हणजे काय माहिती आहे, तुम्ही जेव्हा पण हे मंदिर तुम्हाला बांधलेलं असतं ना तेव्हा तुम्हाला ह्याच्यामध्ये चुना किंवा बांधकाम असं दिसणार नाही. तेव्हा फक्त दगडी ठेवून पूर्ण हे मंदिर असे बांधले जायचे तेव्हाच्या काळी, 800 ते 1000 वर्षापूर्वी. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सिमेंट किंवा तुम्हाला असं बांधकामाचं काहीच गोष्ट दिसणार नाही. फक्त दगड ठेवून बांधलेलं मंदिर आहे, जवळजवळ 800 ते 1000 वर्षापूर्वीचं. आणि अजूनसुद्धा असं आहे. तर आपण आता आतमध्ये जाऊन पूर्ण शिवलिंग म्हणजे आपल्या शंकर महादेवांचं दर्शनसुद्धा घेऊ. आणि त्या साईडला पूर्ण विसापूर, लोहगड असे आजूबाजूला पूर्ण फोर्ट आहेत. ठीक आहे, तर खूप भारी वाटतं इकडून. एवढी शांतता आहे ना भाई. मी आता ॲक्च्युली ना तिथे बोलायला मला काय प्रॉब्लेम नाही आहे, पण खूप शांतता आहे आणि मला डिस्टर्ब नाही करायचं लोकांना. सो मला तुम्हाला ह्याची माहिती द्यायची आहे. तर तुम्ही असं बघू शकता. आणि पुन्हा द्रविड शैली जी आहे ती तुम्ही उत्तर भागामध्ये बघू शकता, मंदिरं बांधतात. पुन्हा दक्षिण भागामध्ये जसं की मल्लिकार्जुन वगैरे मंदिर, तुम्हाला माहिती आहे ते स्टेप वाईज मंदिर्स असतात, त्यांचे जे स्ट्रक्चर्स हे असे म्हणजे स्ट्रक्चर्सवरनं ओळखलं जायचं. आता मित्रांनो काय माहिती आहे का, हे मी कुठेही येण्या अगोदर एवढं रिसर्च किंवा ह्या सगळ्या गोष्टी येतो आणि माझं काम आहे की तुम्हाला नॉलेज देणं. ठीक आहे, तर मी मित्रांनो तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की तुम्ही ह्या मंदिराकडे नक्की भेट द्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुंबईपासून फक्त 110 किलोमीटर आणि पुण्यापासून जवळजवळ 80 ते 90 किलोमीटर आहे. तर एक स्पॉट मजबूत आहे. आणि जसं की येताना तुम्हाला जर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये बघू शकता की अंघोळ करण्यासाठी सुद्धा स्पॉट आहे. आणि इथे सुद्धा लोक करतात, पण शक्यतो काळजी घेऊन करा, उतरू नका. काही लोक थोडीशी उतरली आहेत आतमध्ये, तुम्हाला दाखवतो मी. वरचा कळस वगैरे नाही. आता हे हेमाडपती शैली आहे आणि असे बरेच शैली आहेत जसे की नगार शैली बोललो तुम्हाला, द्रविड शैली बोललो, वेसार शैली बोललो, फसाना शैली, असे बरेच शैली आहेत म्हणजे मंदिराचे स्ट्रक्चर्स आहेत. पण आता आपल्याला ह्याच्यावरचं काही एवढं नीट बघायला भेटत नाही, कारण की मध्ये थोडंसं ह्या गाववाल्यांची अजून पण मान्यता आहे. आणि जसं हे मंदिर दिसायला लागतं ना तर गाववाले येतात आणि ह्याची पूजा वगैरे सगळ्या गोष्टी करतात. हेमाडपतीमध्ये कसं माहिती आहे म्हणजे सभामंडप झालं, सभागृह, पुन्हा नंदी मंडप झालं, जे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे काही असे स्ट्रक्चर्समध्ये पुन्हा तुम्हाला दगडामध्ये कोरीव काम दिसलं जाणार, काळे दगड असतात, म्हणजे हे काही असे लक्षणं आहेत त्याच्यावरून आपण स्ट्रक्चर्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघू शकतो. तर आपण आता पहिलं जाऊया मंदिरामध्ये आणि तुम्हाला आतून सगळं शूट दाखवतो, तर ते एन्जॉय करा, एक सिनेमॅटिक व्हिडिओ. जर तुम्ही बघाल ना तर शिवलिंग हे तुम्हाला हेमाडपती शैलीमध्ये खाली आणि काळोखामध्येच दिसणार. तर बघू शकता खालोखामध्ये खाली सुद्धा आहे आणि काळोखामध्ये सुद्धा आहे.
येण्या अगोदर काही गोष्टी म्हणजे महत्त्वाच्या हे तुम्हाला सांगतो की जर लोकल इथे यायचं असेल ना तर लोकलचा गायडन्स नक्की घ्या, कारण की इथून ना बरेच असे रस्ते येतात जे इथे तुम्हाला मॅपमध्ये दाखवणार पण ते पाण्यामुळे बंद होतात. तर लोकलचा गायडन्स नक्की घ्या जेणेकरून तुम्हाला प्रॉपर रस्ता आणि मंदिराच्या इथे प्रॉपर तुम्ही लगेच याल.